हॅलो फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये आपणाला BMC सब इंजिनियर तसेच ज्युनियर इंजिनियर याकरता महत्त्वाचे GK टॉपिक बघायचा आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपणाला मुंबई महानगरपालिका व शहर विशेष प्रश्न आपण बघणार आहोत. मागे जर आपण 2015 आणि 2019चा पेपर जर बघितला तर मुंबई शहर यावर देखील विद्यार्थी मित्रांनो आवर्जून GKमध्ये प्रश्न विचारण्यात आले आहेत. लक्षात घ्या, GK टॉपिक फक्त 20 प्रश्न 20 मार्कांना आहेत, परंतु हेच प्रश्न विद्यार्थी मित्रांनो तुमचा रँक डिसाईड करणार आहेत. तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर सर्वात पहिला प्रश्न आहे, हॉर्नबी वेलार्ड प्रकल्प कोणत्या कालावधीत झाला? 4 ऑप्शन आहेत, आपण काळजीपूर्वक बघा. ज्यांना उत्तर येत असेल ते खाली कमेंट करू शकता. तर हॉर्नबी वेलार्ड प्रकल्प हा 1817 ते 1845 या कालावधीत झाला आहे. यानंतर पुढील प्रश्न, पुढीलपैकी कोणत्या युद्धाच्या काळात मुंबई ही जगातील प्रमुख कापूस बाजारपेठ म्हणून उदयास आली? योग्य उत्तर आहे अमेरिकन यादवी युद्ध. पुढील प्रश्न, कोणत्या कालव्याच्या निर्मितीनंतर मुंबई हे अरबी समुद्रातील प्रमुख बंदर झाले? तर हा आहे सुएझ कालवा. पुढील प्रश्न, दादर पश्चिम येथे असलेल्या कबूतरखाना 1933 मध्ये कोणी बांधला? तर योग्य उत्तर आहे वलमजी रतनजी होरा यांनी बांधला. यानंतर पुढील प्रश्न, मुंबईला महाराष्ट्राची राजधानी करण्यास पुढीलपैकी कोणी विरोध केला होता? योग्य उत्तर आहे वरील दोन्ही, म्हणजेच मोरारजी देसाई आणि जवाहरलाल नेहरू यांनी मुंबईला महाराष्ट्राची राजधानी करण्यास विरोध केला होता. पुढील प्रश्न, किंग सर्कल रेल्वे स्टेशनचे नवीन नाव काय आहे? योग्य उत्तर आहे तीर्थंकर पार्श्वनाथ हार्बर मार्ग. पुढील प्रश्न, डोकयार्ड रेल्वे स्टेशनचे नवीन नाव काय असणार आहे? तर ते असेल माझगाव हार्बर मार्ग. पुढील प्रश्न, कॉटन ग्रीन रेल्वे स्टेशनचे नवीन नाव काय आहे? तर ते आहे काळा चौकी हार्बर मार्ग. पुढील प्रश्न, एल्फिस्टन रोड रेल्वे स्थानकाचे नामांतर काय करण्यात आले आहे? ते करण्यात आला आहे प्रभादेवी. पुढील प्रश्न, मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकाचे नामांतर काय करावे अशी मागणी आहे? तर योग्य उत्तर आहे नाना जगन्नाथ शंकर शेट असे करावे अशी मागणी आहे. यानंतर अजून प्रश्न बघायचे, त्यापूर्वी छोटीशी ॲडव्हर्टाइजमेंट. BMC SC आणि JEE याकरता GK एक्झाम स्पेशल मटेरियल आपण घेऊन आलो आहोत. लक्षात घ्या, आपण PDF स्वरूपात जर आपल्याला पाहिजे असेल हे मटेरियल तर आपण 93 56 25 60 34 यावर मेसेज करायचा आहे. तर यामध्ये तुम्हाला काय भेटणार आहे? सर्वात पहिल्यांदा मुंबई महानगरपालिका व शहर प्रश्न 500+ MCQच्या PDF फाईल भेटतील. ॲप्लिकेशन डाउनलोड केलं तर त्यामध्ये तुम्हाला 25 ऑनलाईन टेस्ट भेटतील. त्यानंतर भूगोलचे प्रश्न, इतिहास प्रश्न, पुस्तक आणि लेखक, राज्यघटना प्रश्न, अर्थसंकल्प योजना, चालू घडामोडी जानेवारी 2024 ते डिसेंबर 2024 पर्यंतच्या चालू घडामोडी सोबत प्रत्येक महिना वाईज ऑनलाईन टेस्ट तुम्हाला बघायला भेटेल. जनगणना प्रश्न, घटना दुरुस्ती, आंतरराष्ट्रीय संस्था, राष्ट्रीय उद्यान, अर्थसंकल्प, सण आणि उत्सव, भारतीय नृत्य प्रकार, भारतरत्न, महत्त्वाचे निर्देशांक, युद्ध सराव, ऑपरेशन ऑलिम्पिक, योजना, पर्यावरण हे सर्व टॉपिक आपण यामध्ये कव्हर केलेत. तर आता महत्त्वाचं काय आहे, ज्यांना ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं असेल त्यांनी ॲप्लिकेशन डाउनलोड करा. त्या ठिकाणी तुम्ही फ्री ऑनलाईन टेस्ट सॉल्व करू शकता. तसेच ज्यांना ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं नाही आहे, फक्त PDF फाईल पाहिजे या सर्व मटेरियलच्या, त्यांनी 93 56 25 60 34 यावर व्हॉट्सॲप लगेचच करून द्या. यानंतर पुढील प्रश्न आहे, दादर रेल्वे स्थानकाचे नामांतर काय करावे अशी मागणी आहे? योग्य उत्तर आहे चैत्यभूमी. पुढील प्रश्न, भारतातील पहिला मोनोरेल प्रकल्प कोणत्या शहरात आहे? तर तो आहे मुंबई या ठिकाणी. पुढील प्रश्न, मोनोरेलच्या कामाला महाराष्ट्र शासनाने केव्हा परवानगी दिली? तर योग्य उत्तर आहे 2008 मध्ये. पुढील प्रश्न,
सध्या मोनोरेल कोणत्या स्थानकादरम्यान धावते? तर ती धावते चेंबूर ते संत गाडगे महाराज चौक. पुढील प्रश्न, पहिल्या टप्प्यातील मोनोरेल कोणत्या स्थानकादरम्यान धावली? तर ती आहे चेंबूर ते वडाळा. पुढील प्रश्न, मोनो रेल्वेचा दुसरा टप्पा कोणत्या स्थानकांदरम्यान आहे? तर तो आहे वडाळा ते संत गाडगे महाराज चौक. तर विद्यार्थी मित्रांनो, एक रिक्वेस्ट आहे, व्हिडिओला लाईक केलं नसेल तर एक लाईक विद्यार्थी मित्रांनो लगेचच करून द्या. यानंतर पुढील प्रश्न, चेंबूर ते संत गाडगे महाराज चौक या दरम्यान धावणाऱ्या मोनो रेल्वेचे एकूण अंतर किती आहे? तर ते आहे 20 किलोमीटर इतके. पुढील प्रश्न, चेंबूर ते संत गाडगे महाराज चौक या दरम्यान धावणाऱ्या मोनो रेल्वेवर किती स्थानके आहेत? तर ते आहेत एकूण 17. पुढील प्रश्न, चेंबूर ते वडाळा या पहिल्या टप्प्यातील मोनो रेल्वेचे अंतर किती किलोमीटर आहे? तर ते आहेत 8.8 किलोमीटर इतके. पुढील प्रश्न, वडाळा ते संत गाडगे महाराज चौक या दुसऱ्या टप्प्यातील मोनो रेल्वेचे अंतर किती किलोमीटर आहे? तर ते आहेत 11.20 किलोमीटर इतके. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या स्क्रीनवर जे मटेरियल दिसते तुम्हाला जीकेचं ते तुम्ही परचेस करू शकता. आपण मला 9356256034 यावर व्हॉट्सअप करा किंवा आपलं जे ॲप्लिकेशन आहे ते डाउनलोड करा आणि हा जो कोर्स आहे तो परचेस करा. त्यासोबत सिव्हिल इंजिनिअरिंग याकरिता 15,000 प्लस MCQ विथ एक्सप्लेनेशन अवेलेबल आहेत. जे सब्जेक्ट कव्हर केलेत 18 सब्जेक्ट त्याच्या डिटेल आपल्या स्क्रीनवर आहेत. हे मटेरियल आपण परचेस करू शकता. किंवा मेकॅनिकल इंजिनिअरिंगचं देखील 12,000 प्लस MCQ विथ एक्सप्लेनेशन अवेलेबल आहेत. याची प्राईज आहे 499. हे देखील मटेरियल आपण परचेस करू शकता. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू.